अशा प्रकारे बघू शकता आज नवीन कांड आहे माझ्या कानावरती. कानाचं ऑपरेशन केलंय मी. आतापर्यंत 2 रिक्षावाल्यांनीच केलंय असा सीन. आणि ते दोघं पण ड्रिंक करून आलेले. पात घालायचं आहे माझ्या मित्रांना चांगलं माहिती आहे आणि मला पण चांगलं माहिती आहे. पास्ताचा फ्लेवर आहे नवीन. कसा आहे तुम्ही आता ट्राय करतो. स्पायसी कोण पेरी पेरी नंतर जर स्पायसी कोणाला लागला ना मीडियम स्पाइसी. गाइस वेलकम बॅक टू टीपीज ब्लॉग. तर आजचा दिवस सुरुवात झाली आहे. काल आमचा वीक ऑफ होता. भाई साहब खतरनाक म्हणजे सकाळचे 4 वाजले. सगळं वाइंडअप म्हणजे वाइंडअप बोलते म्हणजे सवय झाली आहे वाइंडअप बोलायची. सकाळचे 4 वाजले झोपायला. 2-3 वाजता काहीतरी आम्ही घरी आलो. तर मस्त मजा केली. एक दिवस भेटला आमच्या मित्रांसोबत. बरेच दिवस त्यांच्यासोबत टाईम स्पेंड केला नव्हता. त्यात मित्राचा एका बड्डे पण होता. सो एक त्यानिमित्ताने डिनर प्लॅन झाला आणि सगळे भेटले. मस्त फुल रात्रभर एन्जॉय केलं. आणि आज सकाळी थोडं माझं एक पर्सनल काम होतं. तर मग विचार केलेला थोडं ते निपटवायला जाईल लवकर. पण मला तिथेच टाईम गेला. सो हिला म्हटलं की ऑलरेडी कालचा पण लेट झाला आहे आणि आता सकाळचा क्राऊड तेवढा नव्हता 2 दिवस. म्हणून मग आम्ही पण विचार केला की आपण लेटच शॉप ओपन करूया. बट तो एवढा लेट झाला. आम्ही ॲक्च्युली 11चा प्लॅन केलेला की 10च्या जागी 11. तर थोडं जास्तच लेट झाला. पण आता निघतोय. आता 12 वाजून 12:30 का 1 वाजायला आला आहे. पण जायचं रिझन हे आहे की दूध वगैरे ठेवायचं कारण का इकडे ठेवून ते खराब होईल. सो दूध आणि संध्याकाळची तयारीसाठी पास्ता आता मी घरी घेऊन जाईल आणि घरीच बॉईल करेल. बाकीचं जे पण काय सामान वगैरे चेक करायचं एकदा नजर मारू म्हणजे संध्याकाळी धावपळ नाही होणार. आणि मग बघू काय अजून दुपारी काय थोडंफार काम बाकी असेल. जसं आमची आता ट्रिप आहे 23-24 तर त्याची शॉपिंग वगैरे असेल तर बघू काय आता टाईम भेटला तर जाऊ. तर पहिला शॉपमध्ये जाऊ. जे पण असेल तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतो. भेटू शॉपमध्ये. तर जातोय आम्ही शॉपवरती. भाई आज 17-18 जून आला आहे. पावसाचा एक थेंब नाही. अशी हालत खराब होते. इकडे एवढी महागाची छत्री घेतली आहे आम्ही. ती छत्रीचा वापर होणार आहे की नाही ते पण माहिती नाही. एक टाईम होता 16-17 तारीख म्हणजे प्रत्येक स्कूलमध्ये जाणाऱ्यांचा पहिला दिवस असायचा. आणि सकाळी मस्त पाऊस वगैरे पण पडलेला असायचा आहे. बाहेर रेनकोट वगैरे घालून जावा. मुद्दामून शाळेतनं रिटर्न येताना भिजायचं. मजा यायची. आता शॉपमध्ये जातोय आणि भाई पूर्ण हालत खराब होते. म्हणजे आपण विचार काय केलेला हा मोमेंट कसा असेल आणि नुसता फक्त आणि फक्त ऊनच आहे. करपतोय पूर्ण लिटरली. हात पाय पूर्ण हालत खराब झालेत. आणि आज पण आम्ही ना बघा आता तुम्हाला सांगतो. आज काय गुरुवार आहे बरोबर. मंगळवारी आम्ही सकाळी लवकर आलेलो. म्हणजे 10 वाजताच पोचलेलो. 10च्या आधीच आय थिंक पोचलेलो. 1 वाजेपर्यंत एक सुद्धा कस्टमर नव्हता. माझे मीटिंग्स वगैरे झाले सगळं झालं. कस्टमर नाही. मंडेला पण सेम कस्टमर नाही. म्हणजे मोजून आहे ना फक्त एक हॉट कॉफी आणि कोल्ड कॉफीची ऑर्डर आलेली. ती पण आहे ना आमच्या आजूबाजूवाल्यांचीच होती. असा कोण कस्टमर आला नव्हता. आणि आज आमचं काही रिझनमुळे लेट झाला. 11चा प्लॅनिंग केलेलं 11चे 12 वाजले. नाश्ता पण झाला नव्हता. मग आम्ही हे केलं आणि व्हिडिओ टाकायचा माझा राहिलेला पूर्ण. म्हणजे पोस्ट टाकायचं स्टोरीचं की आज ओपन लेट होणार आहे. आणि आज नेमकं बाबा मला पण कॉल हिला पण कॉल की आम्ही आलो आहे. म्हणजे भाई धंदा पण आमची मजा घेतो कधी कधी. जेव्हा आम्ही रेडी असतो तेव्हा कस्टमर नसतात आणि जेव्हा आम्ही कस्टमर रेडी असतात तेव्हा आम्ही नसतो. आता पोचलो आहे. आता बाकीची बघू काय कामं आहेत ती करू. आणि मग प्रणालीला आता जोडिओला जायचं आहे. तिला थोडं शॉपिंग करायचं आहे 23-24साठी. मग आम्ही आता तिकडे जाऊ. म्हणजे त्याच्या आधी जे पण कामं आहेत ते बघूया. जास्तीच कामं असतील तर थांबू. नाही तर जर होणारी असतील घरी तर मग जोडिओ. तर आत्ता आम्ही आलो आहोत झुडिओमध्ये प्रणालीसाठी चप्पल घ्यायला. जे खूप मोठं टास्क आहे आमच्यासाठी कारण का तिची साईज लवकर भेटत नाही. तिची 5 नंबर की 4 नंबर 5 नंबर लवकर भेटतच नाही. आणि हिला जी भेटते साईज ती हिला आवडत नसते. मग आम्ही परत शोधतो. आणि अशा प्रकारे बघू शकता आज नवीन कांड आहे माझ्या कानावरती. कानाचं ऑपरेशन केलं आहे मी. नाही म्हणजे मी ॲक्च्युली रिसेंटली ना एक बाली टाकलेली 2. एक तर माझी आधीपासून होती आणि दुसरी आत्ता टाकलेली रिसेंटली. तर ती बाली नीट बसली नाही. तिचा स्क्रूच्या वरती नवीन स्किन आली. सो आता मला फायनली ती बाली त्यांनी काढली आणि मग तिकडे जखम झाली. मग ते एवढं मोठं लावलं आहे. माझी आई घरी नाही. तिने बघितलं असतं असं तर मग 4-5 नवीन शिव्या होता मला. चला आता पहिला शॉपिंग करू मग परत
बाकीची कामं आहेत घरी, पास्ता बॉईल करायचं आणि काय भाज्या कट करायच्या, बरीच कामं आहेत. तर आम्ही आता पहिला बघतो, हिला आवडली की चप्पल मी तुम्हाला दाखवणार. मोस्ट ऑफ आमचा झुडिओचा जो प्लॅन असतो तो प्रणालीसाठीच असतो, पण जेव्हा जेव्हा झुडिओमध्ये मी तिच्यासोबत आलो आहे, माझी पण इच्छा झाली की काहीतरी घ्यायचं आहे. आता ही पॅन्ट आवडली आहे मला, म्हणजे सिम्पल वाटते शॉपसाठी. तर बघू, जर मूड झाला तर घेऊ. बनू दाखव कुठल्या फायनल केल्यात. तर या 2 फायनल केल्यात. झुडिओ तुमचं ब्रँडिंग होत आहे, ऑफर दे. दाखव आम्हाला, मला दाखव ना. फायनली तिच्या साईज 2 भेटल्यात. अजून पण 2 आवडलेले पण त्याच्यात साईज नव्हत्या, मग हे 2 फायनल केलेत आम्ही. चला नवीन ब्राऊनवाली आपण झुडिओ कोण व्हिडिओ बघत असतील तर ब्राऊनवाली आमच्यासाठी करा मॅनेज. तर आता झुडिओची शॉपिंग झाली आहे. तसंच माझ्या कानाचा पण एवढे दिवसापासून जे बालीचा सीन होता तो क्लिअर झाला आहे. म्हटलं आता पुढची प्लॅनिंग आहे, जसं आम्हाला बाहेर जायचं आहे त्याची शॉपिंग वगैरे सगळं चाललं आहे. कालचा दिवस पण मस्त गेला आणि आता विचार केलेला थोडा की शॉपिंग करायची आणि घरी जाऊन मस्तपैकी पास्ता वगैरे मी बॉईल करणार होतो आणि ही व्हेजिटेबल्स, तर ते तर काम करायचंच आहे. आता त्याच्या आधी थोडं ही गोष्ट सांगायची की आत्ताच आम्हाला जस्ट आमच्या ओनरचा कॉल आला, म्हणजे जे शॉपचे ओनर आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना कोणीतरी कंप्लेंट केली आहे की फक्त आमच्या शॉपच्या बाहेर गाड्या उभ्या असतात म्हणून कंप्लेंट केली आहे. आणि मला जेवढं माहिती आहे की माझे जेवढे पण कस्टमर येतात बाहेर असतात ना, ते गाडीच्या वरतीच बसून खात असतात. आणि जेव्हा पण आम्हाला दिसतं की एकदमच मागे कोणतरी उभा आहे, गाडी लावली आहे, तर आम्ही लगेच सांगतो अरे बाबा पुढे किंवा त्या साईडला लाव. आणि कधी कधी जास्त रस असतो तेव्हा आमची पण चूक असते की आम्हाला बाहेर तेवढं लक्ष देता येत नाही. तर एवढं तर तुम्हाला पण समजत असेल. तर आम्हाला पर्सनली कोणाशी असं काय वाद घालायचा नाही, कारण का मी तिथे धंदा करतोय, आपली पण काय बोलतात आमची पण रिस्पॉन्सिबिलिटी की आमच्यामुळे कोणाला त्रास होऊ नये. आणि पर्सनली कोणी येऊन सांगितलं तर कधीच आम्ही वाद घालत बसत नाही की नाही आम्ही गाडी नाही हटवणार ना काय, आम्ही समोरून सांगतो वगैरे. आणि मोस्ट ऑफ आतापर्यंत 2 रिक्षावाल्यांनीच केलं आहे असा सीन, आणि ते दोघं पण ड्रिंक करून आलेले. आता त्या टायमाला माझ्याकडे पॉईंट होता की मी त्यांची पण कंप्लेंट करू शकत होतो की ड्रिंक करून रिक्षा चालवतात, पण आपण विचार नाही करत, कारण का ते पण मराठी आहेत, मी पण मराठी आहे आणि मला वाद वाढवायचा नव्हता. म्हणून त्या टायमाला पण मी विषय तिकडेच क्लोज केला आणि मी म्हटलं ठीक आहे जाऊ दे, मी काय वाद पण नाही घातले. मी कस्टमर आणि एका टायमाला तर खरंच कस्टमर एकदमच पुढे येऊन बसलेला, आमचं पण लक्ष नव्हतं आणि तिकडेच त्याला टेअर टाकून बसलेला. तर मी लगेच त्यांना बोललो की आतमध्ये येऊन बसा. आता काही दिवसाआधीच म्हणजे 1 महिना पण नाही झाला तेव्हा तर कस्टमर लिटरली एकदम आत होता, म्हणजे आणि रात्रीच 9:30च्या नंतरची गोष्ट होती. पूर्ण रिक्षावाल्याला रस्ता आहे खाली, म्हणजे त्याच्या आधी ना 2 ट्रक पण गेले. म्हणजे आमच्या इथे रस्त्याचं काम चाललेलं ना, शिगांचे जे ट्रक येतात ना तेवढी रस्त्याची जागा असेल तेवढे ट्रक गेले. आणि हा भाईची 3 व्हीलरची रिक्षा जिची साईज असेल 3.5-4 फूट तेवढी जायला त्याला प्रॉब्लेम झाला. तो कस्टमरला त्यांनी मुद्दामून त्याने अंगावर टाकले आणि कट मारून गेला. त्या टायमाला सिरियसली मी तो थांबला नाही, तो मुद्दामून गेला शिव्या घालून असंच. आणि मला पण मी शॉपच्या आतमध्ये होतो तर मला लगेच बोलता नाही आलं, नाही तर मी त्या दिवशी धंद्याचा विचार नसता केला. हे मुद्दामून फोन करताना मग फटकवायचा हिसाब होता. पण आता मी इथे शॉपच्या जवळ जाणार आहे आणि ही गोष्ट बोलणार आहे. आमचा व्हर्टिकल जो पण व्हिडिओ असेल आणि तो मी पोस्ट करणार आहे. मी कोणाशी वाद घालायला म्हणून हा व्हिडिओ पोस्ट नाही करणार आहे. माझ्या कस्टमरला ही गोष्ट कळावी की बाबा जर तुम्ही येत आहे तर आम्हाला एकदा इन्फॉर्म करा बाहेर की आम्ही गाडी घेऊन आलो आहे, 4 व्हीलर असू दे किंवा 2 व्हीलर असू दे, मग ते आम्ही तुम्हाला ॲडजस्ट करून देऊ. कशी पण येऊन लावू नका प्लीज, काय आम्हाला पण तुम्हाला सारखं सांगत बसायला आवडणार नाही. आणि कोणी तुम्हाला खायच्या टायमाला येऊन मुद्दामून बोलणार तर ते आम्हाला पण खटकणार नाही. आणि ही गोष्ट मला बरेच जण बोललेत की तन्मय तुझा धंदा आता बऱ्याच जणांना खटकतोय, कारण का एवढ्या लवकर ग्रोथ होते असं मला क्लिअरली माझे बाहेरचे फ्रेंड्स वगैरे पण बोललेत. क्राऊड पण चांगला असतो, तर ते साहजिक आहे. आपल्या मराठी माणसांच्या पोटात बऱ्याच जणांचं खूप असतं. म्हणजे मी बघितलंय ते माझ्याकडे ना आज गुजराती क्राऊड आहे एवढा, जो मुलुंड वगैरेचा आहे तो खूप चांगल्या गोष्टी लिटरली माझ्याशी ते मराठीत बोलतात, ते गुजरातीत येतात ना. आम्हाला बरं वाटतं की यार चल आपण मराठीत कंटेंट करतो आणि आपल्याशी कोणतरी गुजराती माणूस मारवाडी माणूस जे आपल्याला ॲज अ फ्रेंड फॅमिली समजून आपल्याशी मराठीत बोलतात, आपण पण त्यांचा रिस्पेक्ट करतो. मराठी माणसं तर खूप आहेत, मला वाटलेलं कोण सपोर्ट नाही करणार, बरेच केलं. पण ना जे नेगेटिव्ह बोलणार आहेत ना तो एक पण मला अदर कास्टचा नाही भेटला. मला कमेंट करणारच आपला मराठी माणूस होता. आम्हाला हे आता जे रिक्षाचा सीन आहे ते पण मराठी माणसानेच केलं आहे. आणि बाहेरचं पण जेव्हा पण
काय फॉल्ट आला ना 2-3 असे रॉंग कमेंट ते पण मराठी माणसानेच केले. आणि आता त्याच्यावरती काय मराठी हिंदी आम्हाला वाद नाही घालायचा, बट सांगणं यार की आम्ही कसे आमचं मॅनेज करतोय आम्हाला माहिती आहे. आमचं दोघांचं चांगलं शिक्षण झालंय, पण इच्छा होती की स्वतःचा धंदा करायचा आणि एवढा लवकर तो ग्रोथ होईल आम्हाला पण एक्सपेक्ट नव्हतं, पण झालाय. स्वामींच्या कृपेने आम्ही मेहनत करतोय म्हणून सगळ्या गोष्टी होत आहेत. पण कोणाचं वाईट काय म्हणून करायचं. आणि मी शपथ सांगतो, मी तिकडे धंद्यावर असतो, मी कधीच कोणाशी वाद घालायला बघत नाही. नाहीतर वाद घालायचं हे माझ्या मित्रांना चांगलं माहिती आहे आणि मला पण चांगलं माहिती आहे. आम्हाला पण 5 मिनिटं लागणार नाहीत समोर त्याची चिरवायला, पण आपल्याला ते नाही करायचं. आपल्याला धंदा करायला आलो, आपल्याला प्रेमाने सगळ्यांशी राहायचं, सगळं करायचं. राहा प्रेमाशी. प्रॉब्लेम आहे समोर येऊन सांगा दादा गाडी इथे लय बाहेर लावली आहे, आम्ही पण समजून घेऊ. आणि डेली होत नाही, ही कधी कधीची गोष्ट आहे. पण काही जण हे मुद्दामून डेलीचं काढतायत. काढा तुम्ही बिंदास. मला पण माझ्या पद्धतीने जर कार्यक्रम करायचा झाला तर खूप भारी करेल मी. आणि मी क्लिअरली तोंडावर पण कोणालाही बोलू शकतो. मला असं काय नाही की व्हिडिओमध्येच मी फक्त बोलतोय, क्लिअरली बोलू शकतो. व्हिडिओ यासाठी काढतोय की हे गोष्ट बाहेर मी 4 जणांना सांगेल, पण असे ना 1000 जण बघतील आणि 1000 जण फेस पण करत असतील. आज माझ्या इथे भांडूप स्टेशन पासून ते शॉप पर्यंत किती भैया आहेत, किती असे ज्यांनी स्टॉल लावलेत, बाहेर बिंदास धंदा करतात. फूड ट्रक आहे, परत त्याच्यानंतरला आमच्या इकडे छोटी गल्ली आहे, तिकडे मोठमोठ्या गाड्या उभ्या असतात, रोडवरच आहेत. काल त्या दिवशी एक माणूस सांगतोय, आम्हाला समजवतोय हा रस्ता जाण्यासाठी आहे, रस्ता येण्यासाठी. अरे साईनगरला जो कचरा पेटी आहे ती अर्ध्याहून जास्ती भरलेली असते, अर्ध्या रस्त्यावर असते. अशा बऱ्याच गोष्टी आहेत इकडे यांना बघायचं नाही. पण आता इथे का बघायचं, कारण का इकडे कोणाचं तरी चांगलं होतंय ते खुपसतंय. अरे खुपसात ते खुपसून घ्या, चालेल मला. पण जर प्रॉब्लेम आहे तर असे हे बालिश लोकांसारखं कोणाला सांगणं तर ते चांगलं नाहीये. येऊन पर्सनली बोला, आम्ही बोलू तुमच्याशी. असं मुद्दामून कुठून तरी मागून काळे कांडे करणार, हे पाहिलं लोकांचे चाळे आहेत, ते नका करू. स्टोरेज संपलेला म्हणजे पूर्ण, म्हणून अचानक व्हिडिओ बंद झाला. तर ॲक्च्युली ओनरला असं सांगितलं गेलं की BMC पर्यंत कंप्लेंट केली आहे, तर शॉप तोडू वगैरे असं तसं काय काय बोलले ते आम्हाला. तर आम्ही पण ओनरला बोललो की ठीक आहे, आम्ही याच्या पुढे काळजी घेऊ. आणि आम्ही त्यांना पण बोललो की बरेच जण इकडे गाडी लावून त्या साईडला पण जातात, असं तसं आम्ही सांगितलं. ते बोलले ठीक आहे, पण आपल्या शॉपच्या बाहेर जे पण येतील त्यांना तुम्ही समजवा आणि सांगा गाडी वगैरे आज साईडला लावायला. आणि म्हटलं ठीक आहे, आम्ही पण बोललो तेवढं तर आम्हाला पण समजतं. जर कोणाला प्रॉब्लेम होत असेल तर आम्ही मुद्दामून प्रॉब्लेम तर करून देणार नाही. सो हाय ही गोष्ट. आता बघू, आता शॉपजवळच आलो आहे. एक व्हर्टिकल व्हिडिओ बनवतो मी आणि मी पोस्ट करतो. सो जे पण कस्टमर्स आहेत प्लीज एकदा शॉपवरती भेट द्या आणि म्हणजे गाडी घेऊन आल्यात तर आणि विचारा गाडी कुठे लावू, मग आम्ही जागा देऊ तुम्हाला. वाजलेत 6 आणि आपल्याला आले पेरी पेरी पास्ताची ऑर्डर, मंचाव मॅगी. आणि त्याच्या आधी काही कस्टमर आलेले आमच्या आधीच, त्यांनी ह्याची ऑर्डर दिलेली, आपलं ब्राउनी गोल्ड कॉफी, तंदूर मॅगी आणि व्हाईट सॉस पास्ता. आता बाकीचे ऑर्डर्स चालू आहेत. आमच्या याच्या आधीच आय थिंक कॉफीची पण ऑर्डर आलेली, ती दृष्टीनेच कंप्लीट केली. आणि आता दिवस सुरू होतोय. लेट्स सी आज कोणाला झोंबतंय बाईकचा प्रकरण, त्याला झोंबवू आपण लवकरच. अनघाने आणि प्रणालीने डोकं लावून एक काहीतरी बनवलंय, पास्ताचा फ्लेवर आहे नवीन. कसा आहे तुम्ही आता ट्राय करतो, बघू. आता जर मला आवडला तर आपण लॉन्च करणार, चेंजेस असतील तर काहीतरी असेल ते चेंजेस करू. नाव काय ते आम्ही ठरवलं नाही आहे, पण जे पण असेल ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगू. स्पायसी फ्लेवर पण आहे. माहिती स्पायसी कोण पेरी पेरी नंतर जर स्पायसी कोणाला लागला ना, मीडियम स्पाइस. मेन मध्ये नाही, वरतून जे टाकलंयस ना तू, त्यांनी मजा येते खायला. पण हे सारखं सारखं टाकावं लागेल का टेस्ट करू आम्ही. सगळे लोक ट्राय करतील आणि जर चेंजेस काय अजून असतील तर ते चेंजेस करून आपलं लवकरात लवकर आपला जो पण DSL 1 वर्ष कंप्लीट तेव्हा आपण लॉन्च करू. वाजलेत 11 वाजायला आलेत. आपलं ऑलमोस्ट सर्व काम झालंय आणि वॉशिंग चालू आहे. बाईने आज हिसाब केलाय. माझा मुनिमजीचं काम आज तिने केलंय. प्रणालीने बाकी सगळी कामं केली आहेत. दृष्टी पण तिचं काम करते क्लिनिंगचं. आणि बघू शकता, कुठे गेले रे पास्ता दाखव ना जरा, फक्त तिकडूनच काढ. तर आज बघू शकता एवढा पास्ता राहिला आहे. गेल्या थर्सडेची गोष्ट होती,
बस बस ठेवून द्या. आता जसं तुम्हाला दाखवला पास्ता आपला केवढा राहिलेला, आणि सेम गोष्ट गेल्या थर्सडेला 8:30-9लाच पास्ता पूर्ण 3 किलो सोल्ड आउट झालेला, आणि बरेच कस्टमर रिटर्न गेलेले. आणि तेव्हा एका लेडी कस्टमरने आम्हाला सांगितलेला मग किती वाजता यावं लागेल, पास्ता थोडा एक्स्ट्रा करायचा होता. तर हे रिझन आहे, आम्ही म्हणून आता फिक्स केलं आहे 3 किलोच. राहिला तरी किंवा संपला तरी पण 3 किलोच आता फायनल ठेवलं आम्ही. तर आता बघू शकता, आता 1 किलो आज राहिला आहे. आज रस खूपच कमी होता, क्लामडे होता, मस्त पण नाही बोलू शकत. पण त्या गोष्टीसाठी म्हणजे तो जो टाइम आमच्याकडे राहिला, आज ऑर्डर्स नंतर ऑर्डर होत्या, आणि आज तिघी जणी होत्या काम करायला. तर पप्पांना आता आम्ही सुट्टी दिली आहे 2-3 दिवस. जोपर्यंत बाय आहे तोपर्यंत पप्पांना आता सुट्टी आहे. आणि ज्या दिवशी ती दुसरीकडे जाईल कामाला, काय करेल तिचं ती बघेल. तर त्या टायमाला मग आम्ही परत पप्पा असतील आणि आम्ही तिघंजण आतमध्ये होतो. आणि त्याचसोबत 2 गोष्टी ट्राय केल्यात. एक तर पास्ताचा नवीन फ्लेवर, आणि एक नूडल्सचा एक आयटम आहे. तो काय आहे कसा असेल जोपर्यंत प्रॉपर फायनल होत नाही तोपर्यंत ब्लॉगमध्ये सांगणार नाही. बट जे पण असेल ते या महिन्यामध्येच फायनल करू, आणि आम्ही जे पण असेल आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगू. तो पास्ताचा नवीन फ्लेवर कोणता आहे, तो कसा आहे, जो पण ह्यांनी रेडी केलेला तो एकदम भारीच होता. म्हणजे मला तरी पर्सनली खूप जास्त आवडला. आणि स्पायसी वगैरे पासून, आणि जे फ्लेवर होता एकदम, आणि त्याचा तो मसाला बनवलेला ह्यांनी, तो पण इथे इन हाऊसच बनवलेला, शॉपमध्येच बनवलेला, खूप मस्त झालेला. तर बघूया आता तो लॉन्च केल्यानंतरला लोकांचा, कस्टमरचा रिस्पॉन्स कसा असेल. आमची एक फ्रेंड आलेली सेम टायमाला, तर तिला आम्ही टेस्ट करायला दिला, तिला पण आवडला तो खूप. आणि मोस्ट ऑफ बऱ्याच टायमाला आमचे कोण ना कोण फ्रेंड्स येत असतात, त्याच टायमाला आम्ही बनवतो आणि आम्ही देतो, तर त्यांना पण टेस्ट करवतो. तर आत्ता तरी अजून फक्त एकाच त्या फ्रेंडला दिलेला, तर लवकर अजून पण बाकीचे फ्रेंड्स असतील आमच्या फॅमिली, त्यांना आम्ही टेस्ट करवू, त्यांच्याकडनं रिस्पॉन्स कसा आहे काय आहे बघू. रॅन्डम आमच्या कुठल्या तरी एका कस्टमरला ते परत टेस्ट करायला देऊ, त्यानंतरला फायनल करू. लवकरच आपला 1 वर्ष कंप्लीट व्हायला आलं आहे. काहीतरी भन्नाट ऑफरचा विचार करतो आहे. जी पण ऑफर असेल ती सुद्धा ब्लॉगमध्येच सांगणार आहे. आणि त्याचसोबत जे पण मेन्यू काही चेंजेस असतील, प्राइजेसमध्ये असतील किंवा न्यू आयटम्स असतील, ते पण असेल आपले 10 जुलैच्या आधी जे पण आहे आम्ही ट्राय करतोय फायनल करायचं, आणि 10 जुलैला लॉन्च करायचं, ज्या दिवशी आपला 1 वर्ष कंप्लीट होईल. आणि त्याचसोबत लवकरच 10K फॉलोअर्स व्हायला मला वाटतं अजून 800 फॉलोअर्सचीच नीड आहे. 800 नाही, 900ची आहे. आजच परवा आपले 9,000 झालेले, आता आपले 100 अजून वाढलेत. अजून 900 लोक जे पण आहेत लवकर फॉलो करा आणि 10K कंप्लीट करा. म्हणजे आपल्या 1 वर्षासोबत 10Kचं पण सेलिब्रेशन होईल, आणि ते खूप भारी करणार आहे. भारी म्हणजे एवढं असं एकदम भारी नाही, पण काहीतरी मस्तच असेल, तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. आता बाकीची कामं निपटवतो आम्ही, आणि त्यानंतरला मग एंडला प्रणालीसोबत जसं आपण एंडला बोलतो तसं बोलू. तर फायनली दिवसाचा एंड झाला आहे, आणि बोलतात ना अनएक्सपेक्टेड गोष्टी घडतात. तर खूप दिवसापासून माझा ते कानाचं सगळं बालीचं चाललेलं, तर फायनली ते मी जसं सकाळी सांगितलं ते सॉल्व झालं आता. तर थोडंफार दुखणं आहे ते सोसायचं आहे. आणि त्याचसोबत जसं तुम्हाला दुपारी स्टोरी सांगितली की कसं सीन चालू आहेत, कोण मुद्दामून करतायत, काय करतात, आपल्याला आता कोणाशी घेणदेण नाही करायचं आहे. फक्त माझ्या कस्टमर्सला मला रिक्वेस्ट आहे की प्लीज गाडी घेऊन येत आहे तर ते आम्हाला एकदा सांगा, आम्ही नक्की तुम्हाला जागा देऊ. तसंच आजचा सेल पण बऱ्यापैकी झाला आहे, डेलीपेक्षा कमी झाला आहे पण झाला आहे. त्याचसोबत आम्हाला टाईम भेटला म्हणून जसं सांगितलं 2 गोष्टी आम्ही ट्राय केल्यात. लवकरच बघू, लॉन्च करायचं ट्राय करू. आणि अजून पण बऱ्याच गोष्टी पुढे चेंजेस होणार आहेत, जे पण असेल ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. काय चेंजेस आहेत, कसे आहेत, काय करू, काय नवीन करू, काय शिकू, काय काय प्रॉब्लेम फेस करू. पाऊस आता येतोय, छत्री घेऊन ठेवली एवढ्या महागाची, पण तो पाऊस काय अजून अर्धा महिना त्यांनी काढला पण आला नाही. आता कधी येतोय काय येतो त्याचं त्याला माहिती. का आमचे 3,500-4,000 रुपये वाया जात आहेत. तर बघू पुढे जे पण आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्कीच पाहायला भेटेल. आणि त्याचसोबत आता उद्याचा दिवस म्हणजेच फ्रायडे, सॅटर्डे, संडे. गेल्या थर्सडेला जास्त रश होता आणि फ्रायडे शांत गेलेला, सॅटर्डे पण आणि संडेला चांगल्यापैकी कव्हरअप झालेला. तर आता बघू उद्याचा फ्रायडे आपला कसा जातोय. जे पण असेल ब्लॉगमध्ये तर नक्कीच पाहायला भेटेल. सो उद्या भेटू आपण. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर अँड बाय बाय.